लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीनं आयोजित 27वा भव्य वधूवर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडलाय। सायलीला लॉन्स येथे आयोजित या मेळाव्यानं पुन्हा एकदा समाज बांधवांना एकत्र आणत नात्यांना नवी दिशा दिली आहे। स्वर्गीय विजयकुमार पवार आणि भगवंतराव दुसाणीस यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या हरिओम सांस्कृतिक संस्थेनं गेल्या अनेक वर्षांपासून वधूवर पालक परिचय मेळाव्याच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना जोडण्याचं मोलाचं कार्य केलंय। राष्ट्रसंत शिरोमणी नरहरी महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली आहे। यानंतर संस्थेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं। याप्रसंगी प्रमुख अतिथी साधना विस्पुते, मेळावा प्रमुख अनिल दुसाणे, प्रभारी अध्यक्षा संगीता दुसाणे, उपाध्यक्षा संतोष सोनार, संदीप सोनार, सचिव सुनील बाविस्कर, सहसचिव महेश घोडके, खजिनदार किशोर अणकईकर, योगेश विस्पुते, संचालक श्याम बागुल, दीपक सोनार, पंकज अहिरराव, अशोक थोरात आणि नंदकिशोर मोरे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आलाय। मुकेश दंडगव्हाळ, प्रकाश थोरात, रमेश बिरारी आणि सुरेश बागुल यांना हरिओम भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय, तर भगवान खरोटे यांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। यासोबतच अनिल दुसाणे यांना मेळावा प्रमुख म्हणून गौरविण्यात आलंय, तर साधना विस्पुते यांचा प्रमुख पाहुणे म्हणून विशेष सत्कार करण्यात आलाय। तसेच ऑनलाईन माध्यमातूनही सत्कार सोहळा पार पडलाय। मला असं वाटतं समाजात वधूवर मेळाव्यासाठी मुलांच्या आणि मुलींच्या आई वडिलांनी खूप म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना सांगायचं की आपले जे सोनार समाज आहे त्यांच्यासाठी आपण हा एवढा मोठा वधूवर मेळावा करतो, तर आपण त्याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे आणि म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी वधू आणि वरांनी इथे लग्न जमवले पाहिजे असं मला वाटतं। संस्था ही खूप आता हा 27वा मेळावा आहे, आपले खूप लग्न जमलेले आहे याच्यात आणि ह्याच्यापेक्षा पण अजून जमायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। मी संतोष वसंत सोनार, मी संस्थेचा उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख या पदावर काम करतो। 27वा मेळावा आहे। या संस्थेने आतापर्यंत 26 मेळावे केले, अतिशय उत्कृष्ट मेळावे झालेले। हा सुद्धा मेळावा तुम्ही बघताय, गर्दी पुष्कळ गर्दी झाली, लोक सगळे वेगवेगळ्या कामामध्ये गुंतलेले आहेत। पण ह्या मेळाव्यामध्ये माझा एक असं मत मांडलं की जर लोकांना आपण सुशिक्षित आणि संस्कारित केलं तर नवीन जी पिढी तयार होईल ती पिढी चांगली, म्हणजे जे घटस्फोट घडतात किंवा लग्न जमामध्ये यांच्या अडचणी येतात त्या अडचणी येणार नाही। त्यामुळं इथून पुढच्या पिढी सुशिक्षित आणि संस्कारित कशा होतील याच्यावर जास्तीत जास्त भर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्यामुळे ह्या मेळाव्यात आम्ही हे नवीन प्रयत्न करतो। आमच्या हरिओम संस्थेचा आजपर्यंतचा हा 26 मेळावा पार पडलेले आहे आणि हा 27वा मेळावा आहे। या 27व्या मेळाव्यामध्ये आम्ही थोडी आगळीवेगळी कल्पना करून हे नियोजन करून सक्सेस केलेलं आहे। त्यासाठी आलेले सगळे समाज बांधव यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। मी संगीता किरण दुसाणे, हरिओम संस्था 27 वर्षापासून कार्यरत आहे आणि कार्यकारिणी, सभासद, महिला मंडळ आणि सर्व जे पदाधिकारी आहे अगदी खूप मन लावून काम करतात सर्व। आणि वधूवर जे लग्न जुळतात दरवर्षी 250 ते 300 लग्न जुळतात आणि खूप आनंद वाटतो। यावर्षी पण म्हणजे खूप इच्छा आहे की अजून चांगले लग्न जुळावे आणि सर्वांचं हे व्हावं बस। या मेळाव्यासाठी जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं सुवर्णकार समाज बांधव उपस्थित राहिले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त रवींद्र जाधव, सुनील दुसाणे, गोपाल खरोटे, हेमंत ओझरकर आणि श्याम बिरारी यांनी विशेष परिश्रम घेतलाय। नात्यांना नवी दिशा देणारा, समाजाला एकत्र आणणारा आणि परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा हा वधूवर पालक परिचय मेळावा यंदाही उत्साहात पार पडलाय। तर नाशिकमधील हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे।
संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.